पालघर जिल्ह्यामधल्या दापचरी दुग्ध प्रकल्पातल्या कृषी क्षेत्रधारक सध्या अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांना हक्काच्या सुविधा मिळतच नाहीयेत. तक्रारी करून सुद्धा त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात दापचरी इथं शासनाचा दुग्ध विकास प्रकल्प सुरू झाला. तब्बल 6,500 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला. जवळपास 170 शेतकरी इथं आहेत. यापैकी 94 शेतकऱ्यांना कुर्जे धरणातून प्रवाहाद्वारे तर 106 शेतकऱ्यांना उपसा जलसिंचनाद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय पशुवैद्यकीय सुविधा, रस्ते तसंच या सर्वांच्या देखरेखीसाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय उभारण्यात आलं. मात्र असं असूनही या भागातील शेतकऱ्यांना पाणी तसंच इतर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आम्हाला बारमाही पाणी द्यायचं यांचं हे आमच्या करारात आहे. तर ते लाखो रुपये खर्च होऊन 10-20 लोकांना पाणी जात असेल, बाकीचे पुढे पाणी एकदम कॅनलला पाणी नाही. शेतकऱ्यांचा दुर्दैव असा आहे की प्यायला सुद्धा पाणी नाही. 10 वर्षामध्ये 1,60,00,000 रुपयापर्यंत खर्च झालेला आहे आणि ह्या कॅनलवरती एकही काम झालेलं नाही. आमची तर कृषी क्षेत्रधारकांची अशी मागणी आहे की ह्या जी कामं केलेली ह्या कामांची सखोल चौकशी व्हावी आणि जो कोण दोषी असेल त्याला शिक्षा पात्र ठरवावे. दखल ह्या प्रकल्पां अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि जे अधिकारी येतात ते फक्त आम्हाला आश्वासन देतात, हे तुमचं आम्ही करतो ते तुमचं, पण आमच्या ज्या विहिरी आहेत त्या पडल्या आहेत, त्या फक्त दुरुस्तीसाठी त्याला पैसा मिळतो, पण तो पैसा कुठे जातो ते त्यांनी जाणावं. योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदनं दिली, अर्ज केले, पण काहीच उपयोग होईना. अखेर या शेतकऱ्यांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची. शेतकऱ्यांची तक्रार आल्यावर झी हेल्पलाईनची टीम दापचरीत दाखल झाली. शेतकऱ्यांची भेट घेतली. दापचरी प्रकल्पाअंतर्गत सदर पाटाच्या दुरुस्ती साफसफाईसाठी गेल्या 10 वर्षांपासून जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च झालेत. मात्र इतका खर्च करूनही पाटातून 80% पाण्याची गळती होतीये. तर उपसा सिंचन क्रमांक 4 धामणी नाला 158 वरील विद्युत मोटारी गेल्या 4 वर्षांपासून नादुरुस्त आहेत. क्रमांक 5 वरील 3 पैकी 1 मोटार अनियमितपणे सुरू असते. गळतीमुळे उपसा सिंचन क्रमांक 5 पर्यंत पाण्याचा पुरवठा होतच नाही. प्रकल्पात नियमित डॉक्टरही नाहीत. शिवाय दुग्ध निर्मिती आणि दूध संकलनात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकार आम्ही प्रकल्प अधिकारी काजळ यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी तातडीने यावर कारवाईचे आदेश दिले. या तक्रारीबाबत तुम्ही त्यांचे अभिप्राय मागवलेले आहेत. त्यांना हे सर्व देखभालीचं काम आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते आमच्या प्रकल्पातलं. तर या तक्रारी संबंधात जी काय माहिती आहे, अभिप्राय आहेत त्यांचे मी मागितले. आता लवकरच या प्रकरणी चौकशी होणार आहे. मात्र या चौकशीनंतर झी हेल्पलाईन शांत राहणार नाही. शेतकऱ्यांना प्रकल्पाचा पूर्ण फायदा होईपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.